भव्य दिव्य स्पर्धेमध्ये स्वागत करतोय आणि आज रायगडचे दादा संघ आपला खऱ्या अर्थाने नशीब अजमवतील आणि चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल। मैदानाकडे लक्ष वेधून आपण चांगली लढत इथे पाहायला मिळेल। स्टार ओवेस संघाविरुद्ध रोहिंजन संघ दोन्ही क्रिकेटमधील आक्रमक संघ आहे। ज्या स्टार ओवेस संघानं कामोट्याची स्पर्धा गाजवली, कामोट्याच्या आमदार चषकामध्ये फायनलचा प्रवास करणारा खेळाडू आहे, जिथे निकेश म्हात्रे सारखा आक्रमक फलंदाज आहे। याच निकेशनं त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज पारितोषिकीचा किताब पटकवला होता, कूलर त्याला प्रदान केला होता आणि तो निकेश म्हात्रे सारखा आक्रमक धुरंधर खेळाडू स्टार ओवेस संघामध्ये। स्टार ओवेस संघाची अनेक स्पर्धेमध्ये आम्ही अफलातून कामगिरी पाहिले, परंतु त्यांच्यासमोर तेवढाच मातब्बर आणि तेवढाच व्यावसायिक खेळाडूंची परिणिती असलेला आपण रोहिंजन संघ सुद्धा पाहायला मिळेल। पंचांचा इशारा येतोय, 5 षटका आणि 25 मिनिटं टायमर ऑन केलाय। स्टार ओवेस संघाचे खंदे पाठीराखे म्हटले तर झहीर पटेल सरांचं निश्चित आम्ही आवर्जून उल्लेख करू। अप्रतिम समालोचक सुद्धा आहेत आणि त्यांच्या वतीनं खूप चांगली स्पर्धेचं आयोजन सुद्धा आम्ही स्टार ओवे विभागामध्ये पाहतोय। तर फर्स्ट बॉल, पहिला चेंडू बघा इथे आक्रमक पवित्रा आणि पहिल्या चेंडूवर आपला आक्रमक रूप धारण केलंय। चेंडू गेला, आपण पाहतोय सीमारेषे लगत। पंचांचा इशारा, 4 धावा। वर्षान आनंदी सन फुलाला ढोलता शेन गाडे लागले वाजाला। वर्षान आनंदी सन फुलाला ढोलता शेन। थँक्यू व्हेरी मच। सन्मानी पाहुणे किसन गोरपेकर साहेबांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय। त्यांचं सुद्धा आम्ही श्री चषकामध्ये या श्री ट्रॉफीज मध्ये सरचं स्वागत करतोय। सन्माननीय पाहुणे मनोहर भोईर साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत। दुसरा चेंडू, फलंदाज पाहतोय स्ट्रायकर इनला आपण पाहतोय निकेश म्हात्रे। डावाची सुरुवात चौकाराने केली। आपण कोणत्या दर्जाचे क्रिकेटर आहोत? आक्रमक खेळाडू क्रिकेटमध्ये कसा ओळखला जातो? जेव्हा आक्रमक फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला रसिक वर्गाला नेहमी मिळत असतात आणि ती आक्रमक खेळाडूची डेफिनेशन सुद्धा इथे पाहायला मिळते निकेश कडून। खराब चेंडूला चोख प्रतिउत्तर, चेंडू चाललाय आणि गोलंदाजी पीस काढताना डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणखीन एक देखला फटका, 4 धावा। चौका चौकात गल्ली बोलात ज्याच्या त्याच्या बघा घरात एकच आवाज झाला, बाप्पाला मोरयाला, बाप्पाला मोरयाला, गणपती माझा वरसान आला। थँक्यू डीजे। चांगली धून इथे ऐकायला आपल्याला मिळाली आहे। डीजे मास्टर अप्रतिम संगीत, बुद्धीची देवता गणरायाला स्मरण करणारे संगीत आहे आणि गणेशोत्सवाच्या आपण सणामध्ये सुद्धा अनेक आपली संस्कृती पाहते, आपण आनंदाने तो सण सुद्धा साजरा करत असतो। पण निकेशची आक्रमकता इथे पाहायला मिळते। 3 चेंडूचा सामना केलाय आणि 2 चौकार। संघाची धावसंख्या आहे ती 8। ऑफ स्टिक वरून चेंडूला स्विंग केलं आणि इथे निकेशनं फुटवर्कचा वापर या चेंडूवर केला नव्हता। शॉर्ट सिलेक्शन निश्चित केलं, अरे पंच आमच्याकडे वळले तितक्या वेगाने धाव पूर्ण करेल या बाईच्या स्वरूपाने धाव मिळणार आहे ती स्टार ओवेस संघाला आणि संघ पोहोचलाय पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या आहे ती 9। गडी अजूनही बाद झाला नाही, धावसंख्या ती 9। सलामीवीर फलंदाज, तोडफोड प्रकारची फटकेबाजी। टेनिस क्रिकेटमधील समीकरण खूप वेगळे आहे। टेनिस क्रिकेटमध्ये पहिली 2 षटकं धुवायची, हाणामारी करायची आणि धावा ठोकायच्या, ती रणनीती मैदानावर आखताना फलंदाज निकेश आणि त्याला साथ देणारा फलंदाज तौसिफ पटेल। स्ट्रायकर इनला चेंडूची लाईन पाहिली, सावध पवित्रा घेतला, संयमी खेळ, मात्र चेंडू डीप थर्डमॅन च्या रिजन मध्ये चाललाय। क्षेत्ररक्षक आणि या चेंडू मध्ये लागलेली रेस आणि विजय होतो चेंडूचा, दणदणीत चौकार। बाळू म्हात्रे नांदिवली गावाचा सचिन म्हात्रेचा संघ सागाव, रवींद्र संतेला मिळालाय देशासाठी खेळण्याचा बहुमान। ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव। थँक्यू व्हेरी मच। चिनू पाटील रोहिंजन संघाचा एक प्रोफेशनल खेळाडू आहे, मात्र इथे त्याने सपाटून मार खाल्लाय फलंदाजाकडून। गोलंदाज तयार चिनू, राईट मोर द विकेट। टप्पा पडल्यानंतर चेंडूला आदळलेला चेंडू, पंचांचा इशारा आलाय,
षटक समाप्त झाले. पहिल्या षटकातील 6 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावा येत्या धावफलकावर 13. गडी अजूनही बाद झाला नाही आणि धावा येत्या 13. हॅलो पहिल्या षटकातील 6 चेंडूचा खेळ समाप्त झाल्या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना पाहतोय आपण. रायगड विभागातील 2 बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला स्टार ओवे संघाची लढत आपण पाहतोय रोहिंजन संघाविरुद्ध. पंचांचा इथे इशारा आलाय सामना सुरू करायचा आहे, कारण 25 मिनिटांमध्ये सत्र समाप्त करायचं आहे. रोहिंजन संघनायकाची नोंद घ्यायची आपण, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. देखणी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. स्पर्धेचं खास आकर्षण मॅन ऑफ द सिरीजची जी सिटी 100 बाईक, हे स्वप्न कुणाचं साकार होणार? मैदानाकडे लक्ष वेधूया आपण. पहिल्या षटकामध्ये फलंदाजाने केलेली धुलाई, गोलंदाजांची काढलेली पीस, मात्र गोलंदाजची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर घेतोय आणि गोलंदाज येतोय रुपेश पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज. पंचांचा इशारा येईल. पहिला चेंडू मात्र खराब आहे आणि या अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा गुणसंख्या आपण इथे पाहिली तर धावसंख्या येते 14 धावा. गडी अजूनही बाद झाला नाही. धावसंख्या ती 14. स्टार ओवे आणि रोहिंजन अशी फाईट, बिग मॅच इथे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय. सन्मान्य पाहुण्या ग्रामस्थ गणपतजी भोईर साहेब यांचं सुद्धा इथे शुभागमन. आम्ही त्यांचं सुद्धा श्री ट्रॉफी मध्ये स्वागत करतोय. गोलंदाज तयार रुपेश पाटील. डाव्या हाताचा गोलंदाज, प्रहार करण्याचा प्रयत्न. फलंदाज होता स्ट्रायकरला आपण पाहतोय निकेश म्हात्रे. निकेश म्हात्रेनं कामोटेच्या मैदानावर जो हेलिकॉप्टर स्ट्रोक लागला होता, अतिशय देखणा फटका, आणि जिथे सर्व प्रेक्षक वर्गानं त्या फटक्यानं मंत्रमुग्ध केलं होतं. हेलिकॉप्टर फटक्यानं षटकार मारणं ही त्याची खासियत आहे आणि त्याचा तो फेवरेट स्ट्रोक आहे. पण त्या चेंडूची प्रतीक्षा करण्या अगोदरच निकेश आक्रमक बनलाय आणि आपल्या बॅटमधून एक मोठे फटके लगवताना आपल्या संघासाठी ड्राईव्ह करतो चेंडूला. लॉंग ऑनचा क्षेत्रशिकाला चेंडू पकडण्यासाठी एकदा फलंदाज पूर्ण करेल. एका धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं. टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळं समीकरण आहे. आजच्या जीवनामध्ये एक इंच सुद्धा जागा कोण सोडत नाही, पण क्रिकेटमध्ये तेवढीच एक धाव सुद्धा महत्त्वाची असते. एक धाव मोलाची आणि एक धाव महत्त्वाची असे समीकरण बांधत असताना तोसिफ स्टार ओवेस संघाचा आणि त्याला साथ देणारा फलंदाज निकेश. गोलंदाजी मार्कवर रोहिंजन संघाकडून गोलंदाज सज्ज होईल रुपेश पाटील. धावसंख्या ती धावफलकावर एकूण धावा 15. गोलंदाजी मार्कर गोलंदाज रुपेश. क्षेत्रक्षणामध्ये बदल होईल आणि स्ट्रायकरला फलंदाज येईल तोसिफ पटेल. खराब चेंडूला चोख प्रत्युत्तर. इथे पा चेंडू सीमा पार, गगनचुंबी आणि गगनभेदी फटका. 6 धावा. हरीशजी भोईर साहेब आणि गणपत भोईर साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झाले. खूप साऱ्या अतिथी मान्यवरांची उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. मेगा फायनलचा दिवस आहे आणि या महत्त्वाच्या दिनी अतिथी मान्यवरांचं सुद्धा इथे आगमन झाले. गोलंदाज तयार. ऑफ स्टिक वरून चेंडूला स्विंग केला. फलंदाज तोसिफला इथे फसवलंय. तोसिफची आक्रमकता इथे प्रत्यय आली. तोसिफनं 3 चेंडूचा सामना केला, 1 चौकार आणि 1 षटकार दाखवला. आपल्या बॅटमध्ये सुपर क्लास दाखवण्याच्या तयारीमध्ये असलेला स्टार ओवेस संघाचा आक्रमक खेळाडू तोसिफ. ऑन साइडला प्रहार करतो चेंडूला. पिकअप स्ट्रोक. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या मधून चाललाय 4 धावेसाठी.
रुपेश पाटील आतापर्यंत चेंडू फेकले 5 आणि आपल्या षटकामध्ये धावा दिल्या एकूण धावा दिल्या 12. एकही सफलता त्याला मिळाली नाही, हा चिंतेचा विषय. मात्र तोसिफ निकेश इथे पूर्णपणे आक्रमक झालेत, खेळपट्टीवर थांड मानून बसलेत आणि गोलंदाजांना विचार करायला लावले. 12 चेंडूचा खेळ येथे समाप्त झालाय आणि स्टार उभे संघाच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आणि संघ प्रवास करतोय. एकूण धावा त्या धावफलकावर 26 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ दी 0 विकेट. 26 धावा, एकही गडी बाद नाहीये. पोलादी छातीची जगात वैभवशाली. नारा सुद्धा आपल्याला इथे ऐकायला मिळाला. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते आणि नेहमी असं सुद्धा म्हटलं जातं, महाराजांचा इतिहास जेवढा आपण लिहू, वाचू आणि ऐकू तेवढा आपल्यासाठी खूप कमी आहे. असं व्यक्तिमत्व आपण इथे पाहिलंय. मैदानाकडे लक्ष वेधूया. मैदानाकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्टार उवे संघाविरुद्ध सामना आपण पाहतोय रोहिंजन या 2 संघामध्ये. रोहिंजन संघाचे खंदे पाठीराखे आपण पाहतोय. क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे अशा प्रमोद पाटील साहेब रोहिंजन हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. श्री चषकाच्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतोय. 2 पंच आपण पाहिलं, प्रसाद सहस्रबुद्धे सर आहेत आणि रामकृष्ण पाटील यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तर चिनूला पहिल्या षटकामध्ये मार बसला. चिनूनं पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या 13. इथे गोलंदाजांना विकेट मिळत नाही आणि विकेट मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना कंबर कसावी लागेल आणि घाम गाळावा लागणार आहे तो गोलंदाजांना. चिनू पाटील बॅटच्या मधोमध परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगला. U6 मेगा 6 6 धावा. थँक यू व्हेरी मच डीज. लक्ष वेधूया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. ऑन साइडला आणखीन एक चपराक, चेंडू सीमा पार. 4 धावा. थँक्यू. स्टार उभी संघ पोहोचलाय 36 या धावसंख्येवर. चिनू पाटीलची गोलंदाजी इथे खूप मागणी ठरतोय. चिनूच्या पहिल्या चेंडूवर 6 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार. फलंदाज खेळतोय तोसिफची वैयक्तिक खेळी आपण पाहिली तर 3 चौकार आणि 2 षटकारांच्या समवेत एक आक्रमक फलंदाज मैदानावर आग ओकताना. गोलंदाज तयार. चिनू ड्राइव्ह करतो चेंडूला. टायमिंग स्ट्रोक. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज वेगानं धाव पूर्ण करेल. 2 धावेनं संघ पुढे सरकलाय. एकूण धावा धावफलकावर आपण पाहणार आहोत. एकूण धावा त्या धावफलकावर 38 धावा. 38 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कर गोलंदाज चिनू पाटील. चिनूला इथे विकेट मिळत नाही. प्रयत्न सातत्याने करतोय. ऑफ स्टिक वरून हा चेंडू पण मुख्य पंच आमच्याकडे वळलेत. प्रसाद सरानं आम्हाला इथे सांगितले की हा चेंडू अवांतर थोडीशी ढेपाळलेली गोलंदाजी, रसातळाला गेलेली गोलंदाजी, पण इथून डोकं वरती काढावं लागणार आहे रोहिंजन संघाला. विकेट मिळत नाही, चिंतेचा विषय. अवांतरनं धावसंख्या पुढे सरकेल आणि एकूण धावा आहे त्या धावफलकावर 39.
बॅटच्या मधोमध आणखीन एक मोठा फटका फाईन लेगला आणि इशारा येईल पंचांचा 4 धावेसाठी चौकार. चालू तिथे थांबा. तर याच दरम्यान पेंदरगावचे शाखा प्रमुख आणि गावदेवी पेंदर संघाचे खंबे समर्थक सन्माननीय उत्तम शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. निश्चित जगदीश पाटील सर, उत्तम भोईर यांना आपण पाहिलं तर पेंदरगाव मध्ये नाईटची भव्य दिव्य स्पर्धा ज्यांच्या वतीनं साकारली जाते असे उत्तम भोईर साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. मात्र या फटक्याचं वर्णन मी निश्चित करेन. एखाद्याच्या कानपटाखाली मारावी असा फटका होता. चपराक दिली फलंदाजानं चेंडूला आणि मोठ्या फटक्यासाठी चेंडू इथे आपण पाहिला सीमा रेषा बाहेर गेलाय. या 4 धावेनं संघाची आपण गुणसंख्या पाहिली. धावांचा वेग वाढला जातोय. टॉप गिअर मध्ये धावसंख्येचा प्रवास इथे पाहतोय. स्टार ओव्ही संघाचा संघ पोहोचलाय. एकूण धावा आहेत त्या 43. 43 रन्स धावसंख्या आहे ती 43 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आणि गोलंदाज आहे चिनू पाटील. तोसिफ नावाचं वादळ आणखीन एक गॅप शॉट स्किलिंग शॉट टेकिंग गॅप कव्हर पॉइंटला आणखीन एक 4 धावा. थँक्यू डीजे. वैयक्तिक 35 धावांची सुंदर आटोपशी तेवढी धडाकेबाज खेळी दाखवताना तोसिफ पटेल स्ट्रायकरीनला ड्राईव्ह करतो चेंडूला. ताकदीचा प्रचंड वापर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक गेला आणि इथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना स्टार ओव्हे संघानं प्रवास केलाय. 3 षटकं समाप्त झाल्यानंतर 48 रन्स ऑन बोर्ड. 48 धावांची नाबाद भागीदारी स्टार ओव्हे संघाकडून. डीजे छोटे सावकार चला खेळायला आज रविवार. टेनिस क्रिकेटचं वेड आणि टेनिस क्रिकेटचा फीवर सर्वीकडे आपण इथे पाहतोय. 3 षटक समाप्त झालेत. अठरा चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या ती धावफलकावर एकूण धावा 48 धावा. सन्माननीय पाहुणे भगवानजी गोंदले साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांना सुद्धा मी विनंती करेन का आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं.
तर चौथे षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहिंजन संघाचा सौरभ पाटील. सौरभ विकेट घेणार का ही सुद्धा प्रश्नचिन्ह या षटकामध्ये. स्ट्रायकरीला वैयक्तिक खेळी सादर करतोय 36 धाव्यांची तो तौसिफ पटेल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू गोलंदाज सौरभ पंचांचा इशारा येते नो बॉल. अति बाउन्स या चेंडूला होते अति उसले असल्या कारणानं पंचांनी त्याला नो बॉल घोषित केला. एक धाव मिळेल आणि फ्री हिटचा चेंडू इथे असणारे फलंदाजी करणाऱ्या स्टार ओव्हिस संघाला. मैदानाकडे लक्ष वेधूया आपण आणि गोलंदाजी मार्कवर सौरभ पाटील. चेंडू पाहतोय क्षेत्रक्षणाचे साथ लाभत नाही आणि चेंडू सीमा पार बाईच्या स्वरूपात हा चौकार मिळणारे स्टार ओव्हिस संघ पहिल्या सत्रामध्ये खेळतोय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि 50 रन्स कंप्लीट. एकूण धावा आहेत त्या 53. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं प्रत्येकाचा एक दिवस असतो आणि आज खऱ्या अर्थानं स्टार ओव्हिस संघाच्या फलंदाजांचा दिवस आहे. याच दरम्यान आपण इथे पाहतोय पेंदर आणि इनामपुरी पंचांना आयोजन कमिटीकडून एक विनंती आली टायमर ऑन ठेवा आणि त्या टायमरकडे लक्ष केंद्रित करा. खूप डिसिप्लिन आहे या स्पर्धेला यावर आपलं लक्ष केंद्रित करा आणि खेळाडूंना आपण विनंती करायचे मैदानावर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सौरभ सामना करेल फलंदाज तौसिफ पटेल. हा चेंडू ड्राईव्ह केलाय खोदून काढलाय चेंडूला डीप लॉंग ऑनला चेंडू सीमा पार. इट्स अ सुपर डुपर सिक्स षटकार. त्या आगमन झाले त्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य भाऊ म्हात्रे. आपण पाहिली भारतीय जनता पार्टी पुरस्कृत बालाजी ग्रुप कामोटेची नाईटची भव्य दिव्य स्पर्धा संपन्न झाली आणि तिथे भाऊ म्हात्रे यांची मेहनत आपण इथे पाहिली आणि चेंडू सीमा पार 6 धावेसाठी षटकार. पंचांचा इशारा आलाय. एकूण धावा त्या धावफलकावर संघ पोहोचलाय 65 65 आणि 2 धावेपासून अर्धशतकाला गवसणी घालणाऱ्या तो तौसिफ आणि जर अर्धशतक थर्ड अंपायर 48 वैयक्तिक धावा आहेत त्या 48 आणि संघाची धावसंख्या आहे ती 65. मग कॅल्क्युलेशन केलं जाईल. अठ्ठेचाळीस वैयक्तिक धावसंख्या आहे तौसिफची आणि जर अर्धशतक पटकवलं तर या स्पर्धेच्या आमचे दानशूर दाते वैदेही इंटरप्राइजेस डायरेक्टर शरद पाटील साहेब यांच्याकडून अर्धशतक झळकवणाऱ्या फलंदाजाला 2100 रुपयाचं कॅश प्राइज. सर्वांच्या नजरा तौसिफ पटेलच्या खेळीकडे. वैयक्तिक योगदान देतो 48 धावा. ऑफ स्टिक वरून चेंडूला इथे फिरकवला आपण पाहिलं आणि बीट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून हा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. स्टार ओव्हे आणि सामना पाहतोय आपण रोहिंजन या संघासमोर. रोहिंजन संघाची ढेप पाडलेली कमकुवत गोलंदाजी चित्र मैदानावर आपण इथे पाहतोय. तौसिफच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष वेधले का तौसिफ या मैदानावर श्री चषकामध्ये अर्धशतकी खेळी करेल का. यावेळचा फटका आणि इथे अर्धशतक झळकावलंय तौसिफ साठी. एकदा जोरदार टाळ्या आणि पहिला फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये वैदेही इंटरप्राइजेसचे शरद पाटील साहेब यांच्याकडून रोख पारितोषिक 2100 रुपयाचं इनाम पटकवलंय ते शरदनं. त्या जोडीचे तर याच दरम्यान अंगद पाटील याचं सुद्धा आगमन होत आहे. सला समाधान भोईर या आपण लगेचच आमच्या कमिटीची संपर्क करा आणि आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे
सदस्य भाऊ मात्रे मॅनफ्रॉम कामोठे यांचं या ठिकाणी आगमन झाले आमचे भाऊजी. तर या मंचावरती आपले स्वागत आहे. त्याचबरोबर अर्जुन परदेशी याही सुद्धा व्यासपीठावरती याच आहे. अतिशय देखना फटका, सुपर पॉवर शॉट, क्लासिक शॉट पाहायला मिळाला. पंच हा फटका, पंच 4 धावा देऊन गेल्यात आणि एकूण धावा त्या धावफलकावर आपण गुणसंख्या इथे पाहणार आहोत 73. धावसंख्येचा डोंगर. भाऊ मात्रे सरांचे इथे शुभ आगमन झाले. चिंचपाड संघाचे खंदीस समर्थक आहेत. बालाजी ग्रुप आयोजित आपण पाहिली नाईटची प्रथमच भव्य दिव्य स्पर्धा ती यशस्वीरित्या भाऊ मात्रे सरांना पार पडली आणि आज आपण पाहतो या नारिवलीच्या स्पर्धेमध्ये त्यांची सुद्धा उपस्थिती. 4 षटक समाप्त झालेत. एकूण धावा आहेत त्या 73. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही बाकी. तर यानंतर सामना होणार आहे पेंदर आणि इनामपुरी दोन्ही संघाचे संघनायक. इनामपुरी संघाचे अंगद पाटील यांचे इथे आगमन झाले. पेंदर संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय. आणि 2100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालंय. पुन्हा एकदा वैद्य एंटरप्राइजेसचे शरद पाटील साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व यांच्याकडून आणि तौसिफ पटेल ठरला या स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी करणारा एक हिरो पाहायला मिळाला स्टार ओवे संघाचा. धावसंख्या आहे ती धावफलकावर 73. निकेशची आक्रमकता मात्र इथे तौसिफची आक्रमकता पाहायला मिळाली आणि निकेशकडे सुद्धा तो क्लास आहे. निकेशने इथे ओळखला तौसिफ मूड मध्ये. तौसिफ आपल्या फलंदाजीच्या मूड मध्ये असताना त्याला जास्त संधी दिली आणि तौसिफने खऱ्या अर्थानं आपलं रुद्र रूप धारण केलं आणि गोलंदाजी केलेली धुलाई. शेवटचं षटक गोलंदाज मिलिंद उलवेकर. या षटकामध्ये आपण पाहते तोडफोडीचं षटक आहे. इथे धावसंख्येला लगाम येईल. पंचांचा इशारा येईल. लेग बायच्या रूपाने धाव मिळणारे संघाला संघ पोहोचलाय. स्टार ओवे संघाची धावसंख्या 74, 74 धावा. मिलिंद उलवेकर रोहिंजन संघाकडून गोलंदाज सज्ज होईल. समोर फलंदाज उभा आहे. तौसिफनं आतापर्यंत षटकार मारले आपल्या खेळीमध्ये 4. आणखीन एक चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडू का आले आणि फलंदाज तौसिफच्या खेळीचा अंत. थँक्यू मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या तौसिफच्या या कामगिरीसाठी. 18 चेंडूमध्ये 56 धावेची सुंदर आटोपशीर तेवढी धडाकेबाज खेळी आणि आपल्या खेळीमध्ये 4 षटकार आणि चौकारांचा समावेश होता 7. मैदान कसं गाजवायचं हे दाखवून दिलं स्टार ओवे संघाच्या तौसिफनं. मग त्याचा स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, लॉंग ऑफ असेल आणि कव्हरचं क्षेत्र असेल, तेवढे दर्जेदार फटके तौसिफच्या बॅटमधून पाहायला मिळाले. निकेश कडून अपेक्षा आहे स्टार ओवे संघाला. निकेशकडे सुद्धा ती कॅपॅसिटी, ती कुवत आहे आणि तो लढा देण्यासाठी निकेश सुद्धा सज्ज झालाय. मिलिंद उलवेकर गोलंदाज. पंचांचा इशारा येईल आमच्याकडे. वाईटचा इथे इशारा आलाय आणि 4 धावा. तर 5 धावेचा बोनस. सन्माननीय पाहुणे रतनजी भोईर साहेब समाजसेवक नारिवली यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. धावसंख्या आहे ती 79. 79 धावा धावफलकावर. गोलंदाज मिलिंद उलवेकर. स्वीप करण्याचा प्रयत्न निकेश फलंदाज. नवीन फलंदाज गेला सोहेल पटेल. मात्र 2 सलामीवीर फलंदाजांना आपल्या संघाची बाजू सांभाळली, आपल्या संघाची धुरा सांभाळली आणि एक मोठी धावसंख्या आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. मिलिंद उलवेकर चेंडू फेकेल. स्ट्रायकर एंडला निकेश आणि निकेशचा फेवरेट स्ट्रोक. चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू व्हेरी मच.
क्लासिक इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून तोसिपसाठी एक ब्रँडेड कंपनीचं ब्लूटूथ हँडसेट सुद्धा आलंय बक्षिसांची वारशा व या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर तोसिपसाठी ते पारितोषिक सुद्धा आलंय सन्माननीय पाहतोय आपण उमेश पाटील साहेब यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट्स. बघा तोसिपनं केलेली कमाई, एक ब्रँडेड ब्लूटूथ हँडसेट जे दिलाय क्लासिक इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून. त्यानंतर उमेश पाटील साहेब यांच्याकडून टी शर्ट आणि आपण पाहतो वैद्य एंटरप्राइजेसचे शरद पाटील यांच्याकडून 2100 रुपयाचं कॅश प्राइज. फुटबॉलचा वापर फलंदाजे सोहेल पटेल आणि धावांचा डोंगर, धावांचा वनवा इथे पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय. गोलंदाज मिलिंद उलवेकर सुद्धा मागणं ठरलाय. इथे मात्र डेंजरस क्रिकेट दाखवलंय ते तोसिपनं. एकूण धावा इथे धावफलकावर 87, 87 ऑन बोर्ड, 88 रन्स टू विन. 88 धावेची गरज विजयासाठी रोहिंजन संघाला. यानंतर होणारा पुढचा सामना पेंदर संघाचा संघनायक आणि इनामपुरी संघाचा संघनायक. टॉस साठी नाणेफेकीसाठी आमच्या बक्षीस कक्षामध्ये आपण तिथे यायचे आणि संपर्क साधतील जगदीश पाटील सर यांची मेहनत आपण या 3 दिवसा स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि आज सुद्धा संपूर्ण सूत्रसंचालन ची जबाबदारी 4 दिवस रंगणारी ही स्पर्धा आहे. 6 डिसेंबर पासून ही स्पर्धा सुरू झाली आणि आज 9 डिसेंबर. स्वप्नातील बाईक साकारण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. उत्कृष्ट फलंदाजांना इथे कूलर आहे आणि गोलंदाजांना सुद्धा इथे कूलर आहे. क्षेत्ररक्षकासाठी ब्रँडेड शूज आहे. आणि ही स्पर्धा श्री ट्रॉफीज नारिवलीची स्पर्धा आपल्याला बरंचसं काही सांगून जाते. प्रत्येक खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव सुद्धा आयोजकांकडून आहे आणि खूप चांगली देखणी स्पर्धा प्रेक्षकांना इथे पाहायला मिळते. तर विजयासाठी हव्यात 30 चेंडू आणि 30 चेंडू आणि 88 धावांची गरज. दुसऱ्या अंकाचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपण पुनश्च एकदा जाणार आहोत. ते भाऊ मात्रे सर कामोटे मराठीचे अप्रतिम समालोचक आहेत आणि आपण पाहतोय कामोटे विभागामध्ये अनेक मोठ्या स्पर्धेचे ते आयोजक सुद्धा आहेत. त्यांच्याकडे या स्पर्धेचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण इथे जाणार आहोत. थोडा वेगवान खेळ करायचे. रोहिंजन संघ संघनायक नोंद घ्या. फलंदाज आपण रेडी ठेवा. 5 षटकासाठी वेळ असेल ओवे संघाला. 5 षटक 25 मिनिटं. ओव्हर टू कंटिन्यू भाऊ मात्रे सर. ओके, थँक्यू. तर टॉस केला जाईल. माजी सरपंच सावलाराम पाटील यांचे शुभ हस्ते 2 संगणक आहेत. 5 ओव्हर. जर चेंडू कधी गेला तर नवीन चेंडू देण्यात येईल आणि धावसंख्या कंपल्सरी चेंज करावी लागेल. जर चेंडू फुटला तर जो डिसिजन असेल तो दिला जाईल. तर काटाला निश्चित समाधान भोईरने टॉस जिंकलाय. काय डिसाईड करणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ आम्ही. जर क्षेत्ररक्षण कराल आपण तर कमीत कमी किती धावांवरती थोपवण्याचा गेम प्लॅन असेल आपला? नक्कीच इनामपुरी संघाची गोलंदाजी भेदक आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमीत म्हणजे 45 ते 40 किंवा 50 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मग आपल्याकडे असे कोणते गोलंदाज असतील की जे कमीत कमी धावसंख्येवरती त्यांना रोखतील? नक्कीच आवेश नेरुलकर आहे, मी स्वतः गोलंदाज आहे आणि महेश पाटील, रोहिदास भोईर, नितीन पाटील असे चांगले गोलंदाज आहेत आमच्या संघात. तर निश्चितच जर पहिल्यांदा या मैदानावरती सामना खेळण्यासाठी आलात तर आयोजनाविषयी काय सांगाल? नारिवली बोललं तर आयोजनाचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक वर्षी आयोजनामध्ये नक्कीच नवीन बदल घडवण्याचं म्हणजे यशस्वी होतात आणि चांगलं आयोजन आहे. ओके, थँक्यू. विश ऑल द बेस्ट. अंगद आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. जास्तीत जास्त कितीचं टार्गेट ठेवायला आपण? 60 ते 65 धावांचं टार्गेट उभारण्याचा प्रयत्न करू. मग आपल्याकडे असे कोणते फलंदाज असतील की ज्यांच्यावरती फलंदाजीची भिस्त असेल? आदर्श घरात अक्षय पाटील, कुणाल पाटील आणि स्वतः मी फलंदाजी करणार. तर निश्चित तुमचं प्रथम स्वागत करतो. दरवर्षी सुद्धा आपण या ठिकाणी खेळण्यासाठी येता. आयोजनाविषयी काय म्हणायचं? नक्कीच अतिशय सुंदर आयोजन असतं प्रत्येक वर्षासारखं आणि यावर्षी सुद्धा अतिशय सुंदर असं आयोजन आहे नायरोली संघाचं आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक आभार मानत आहे. थँक्यू. तर दोन्ही संघनायकांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. आमचे सावलाराम पाटील यांचे शुभ असते. त्याचबरोबर एक थंड्याची बॉटल दिली जाते. पंच आपण टाइम लावा आणि सामना सुरू होते. आपण कुठेही जाऊ नका. या ऐकूया पुन्हा आमच्या पहिल्यांदाच आजच्या दिवसामध्ये भाऊ मात्रे यांना. धन्यवाद जगदीश पाटील सर. आपण पाहिलं तर चांगली उपलब्ध घेतली आपण आणि त्याचबरोबर 88 धावांचा पाठलाग करावा लागेल.
तो रोहिंजन संघाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशी सर्वदा शिवरायांना मानाचा मुजरा बाळासाहेब ठाकरेंना त्रिवार सलाम आणि स्वर्गीय दिवा पाटील साहेबांना लाल सलाम. वळूया आपण मैदानाकडे. पहिले षटक तौसिफने चांगली फलंदाजी केली, त्याचबरोबर गोलंदाजी आणि रनआउटची संधी मात्र हुकली आहे. बॅकिंग मिळालं नाही, त्याचबरोबर चांगला थ्रो पाहायला मिळाला होता सोहेलकडनं आणि अशा रीतीनं एक धाव जरूर मिळाली. रुपेशने एक धावेनं आपलं खातं उघडलं गेलं. त्यानंतर आपण पाहिलं सुजित पाटीलनं एक धावेनं खातं उघडलं गेलं. सलामीची जोडी मैदानामध्ये मात्र एकेरी दुहेरीने काही होणार नाही. चौकार षटकारांची अतिशबाजी करावी लागेल. 88 धावांचं पाठलाग करायचं आहे आणि मोठा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वसीमच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्टार वेव्ह संघाचं सांगायचं झालं तर आपण पाहिलं आमदार चषक ट्रॉफी नाईटची स्पर्धा आणि त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक पटकावणारा हा संघ मात्र या नारिवली गावामध्ये खेळण्यास दाखल. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वसीमकडनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नोबॉलचा इशारा तो पंचांचा. नक्कीच नोबॉल घोषित करतायत. या दरम्यान फ्री हिट मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. 88 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 88 धावांचा पाठलाग करत असताना चौकार षटकारांची अतिशबाजी करावी लागेल. मात्र या फलंदाजीच्या जोडीला विचार करावा लागेल, एक भागीदारी व्हावी लागेल. भागीदारी करत असताना किमान 25 ते 30 धावा तर नक्कीच या भागीदारीला जमवाव्या लागतील. तौसिफ तसं घडू देईल का? आता मात्र मोठा फटका, बिग हिट, षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. आपण पंचांचा निर्णय येणे अपेक्षित आहे. पहिला चेंडू नव्हता, त्याचा फ्री हिटचा फायदा आपण पाहिला. उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. फलंदाज रुपेशच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार आपण पाहिला. त्याचबरोबर प्रेक्षकांचे मनोरंजन देखील पाहायला मिळालं. तौसिफ मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय नारिवली एंडकडनं. स्ट्राईक एंडला रुपेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा एज लागली थर्ड मॅन क्षेत्र पॉईंटच्या रिझनमध्ये. मात्र फलंदाज बाद होतोय. रुपेश मात्र माघारी परततोय आणि रुपेशला मात्र जो सापळा रचला होता त्या सापळ्यामुळे पूर्णपणे अडकवलं आणि त्यानंतर माघारी परतून लावलं डीजे. धन्यवाद डीजे ऑपरेटर. माझे सतीश समालोचक आपण पाहतोय सागर मांडवकर नेरे विभागातील नेरे गावचे सुपुत्र. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील जगदीश पाटील सर, त्याचबरोबर अशोक पाटील असतील. स्कोरर्स आमच्या इथं पाहायला मिळतात, चांगले चांगले स्कोरर. त्याचबरोबर आता स्पर्धा पार पडली ती शिवाजी दादा शेलार यांच्या नावानं एक चांगली स्पर्धा पार पडली खंबालपाडा इथे. 5 चेंडू झालेले आहेत. येस, तौसिफ शेवटचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज सुजित. रोहन पाटील स्ट्राईक एंडला रोहन पाटील, नॉन स्ट्राईक एंडला सुजित पाटील ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. रुपेश पात्र माघारी परतला. एक षटकार मारला होता, दिशा दिली होती
सुरुवात केली होती, मात्र सुरुवात खराब पाहायला मिळाली ती रोहिंदन संघाची. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आला नाही आहे. चेंडूला दिशा दिली आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला ढकललं गेलं, एक धाव निश्चित मिळाली, मात्र एकेरी धावेनं समाधानित व्हावं लागलंय आणि एकेरी धावेनं भर पडली आहे संघाच्या खात्यानं. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 12 ही धावसंख्या काढायची मी म्हणेन. 88 धावा जिंकण्यासाठी पाहिजे त्या रोहिंदन संघाला, मात्र त्या 88 मधून 12 आपण वजा केल्या. अजूनही धावांचा विचार केला तर 5 षटकांचा सामना आहे. उर्वरित 4 षटकं असतील आणि त्या 4 षटकामध्ये एकूण धावसंख्येची गरज असणार आहे. निश्चितच 66 धावांची गरज असणार आहे. मात्र एंड आपण पाहिलं, एंड चेंज झालाय, स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर एंड चेंज देखील झालाय. सोहेल येतोय गोलंदाजी मार्कवर. सोहेल पटेल हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, मात्र त्याच्या हातामध्ये जादू आहे, कला आहे, मात्र त्या गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आपण पाहतो स्टार ओवेस संघ. झहीर पटेल आमचे साथी समालोचक यांचा संघ. मात्र मोठा फटका आलाय बॅटमधून 6 धावन करता. रायगड ठाणं म्हटलं तर क्रिकेटची खाण आणि त्या खाणीमध्ये चाललेला असला हा सामना आपण पाहतो. एका बाजूला स्टार ओवा संघ, एका बाजूला रोहिंदन संघ, एका बाजूचे दोन्ही संघ रायगडचे संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा एज लागली आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय, मात्र बॅकिंग मिळत नाही आणि त्यानंतर चेंडू मात्र हातातून निसटला गेलाय आणि अशा रीतीनं 2 धावा निश्चित मिळाल्यात. ते फलंदाज रोहन पाटीलचा विचार केला तर एक षटकार मारलाय, 2 धावा अजूनही त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा धावफलकावर पाहतोय, 20 धावा धावफलकावर पाहतोय. 88 धावांचा पाठलाग करतोय रोहिंदन संघ. सलामीची जोडी आपण पाहिली होती, चेंडूला दिशा दिली पुन्हा एकदा आणि लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूला हातामध्ये विसावलाय, तो फलंदाज बाद झालाय. रोहन हा फलंदाज, मात्र दुसरा फलंदाज बाद झालाय. दुसरा मोहरा टिपला, दुसरा मोहरा गारच झालाय आणि रोहनला मात्र माघारी परतावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं तोसिफनं 12 धावा खर्च केला तर एक सफलता मिळवली. त्यानंतर दुसरं षटक आपण सोहेलचं पाहतो. सोहेलनं एक षटकाराचा जरी मार खाल्ला असला, मात्र ह्या रोहन पाटीलला माघारी परतून लावलंय, चांगला झेल पकडला. त्याचबरोबर 2 गडी बाद. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावर 88 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 20 धावा, म्हणजे अजूनही 68 धावांची गरज असणार आहे ती रोहिंदन संघाला. नवीन फलंदाज मैदानाकडे जातोय मधुकर पाटील, एक अष्टपैलू खेळाडू. मधुकर पाटील रोहिंदन संघातून अनेक वर्ष ह्या क्रिकेटरनं आपल्या संघासाठी दिले आहेत, मात्र तो संघ रोहिंदन संघ आणि मधुकर पाटील मैदानाकडे जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला दिशेले चांगलं बॅकिंग आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अफान पटेलच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नक्की स्टार ओवा संघ प्रत्येक वेळेला क्षेत्ररक्षण देखील चांगलं करतोय. एक झेल निश्चित सुटला होता सोहेबच्या हातून, मात्र त्यानंतर आपण पाहिलं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंगॉन क्षेत्रामध्ये असो, फाईन लेग क्षेत्रामध्ये असो. यॉर्कर पद्धतीने चेंडू विकेट किपरला चकवा देतोय. त्यानंतर आपण निकेशला पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण करायला, चांगलं बॅकिंग करताना पाहिलं. निर्धाव चेंडू खेळून काढलाय, मात्र मधुकर पाटील एक अष्टपैलू खेळाडू, एक चौकार षटकारांचा आतिषबाजी करणारा फलंदाज आहे. मात्र त्या फलंदाजाला चकवा चेंडू फेकणं साधं सोपं काम नाही, ते करून दाखवतोय सोहेल पटेल. पुन्हा एकदा एज लागलाय निकेश मात्र
चेंडूच्या खाली आणि मधुकर पाटील देखील मैदान सोडतोय, मैदानातून बाहेर निघतोय आणि तिसरी सफलता या स्टार वॉरियर संघासाठी. डीजे रुचित यांचं या ठिकाणी आगमन होतोय. तर ज्यांचा या स्पर्धेला खूप मोठा हातभार लाभलाय ते भारतीय जनता पार्टी ग्रामीण डोंबिवलीचे सरचिटणीस सन्माननीय लक्ष्मण पाटील यांचं आगमन, सहर्ष स्वागत. डीजे नक्कीच जगदीश पाटील, आपण पाहिलं तर मोठे मोठे व्यक्ती आपण या व्यासपीठावर येताना पाहतो. प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी हातभार असतो आणि या स्पर्धा जर म्हटल्या तर स्पर्धेला कोणाचा ना कोणाचा हातभार असणं गरजेचं आहे आणि तेच आपण पाहतोय. डोंबिवलीचे सरचिटणीस लक्ष्मण पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. निश्चित आपण साहेब आलात आणि या व्यासपीठाची शोभा वाढवल्याबद्दल आपल्याला या आयोजनातर्फे हार्दिक स्वागत करतोय आपलं. 2 षटकं संपली. 2 षटकानंतर आपण पाहिलं एकूण धावसंख्या 21 धावा, म्हणजे अतिशय खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला आतापर्यंत. रोहिंजन संघाचा मधुकर पाटील असेल, त्याचबरोबर रोहन पाटील असेल, त्याचबरोबर रुपेश पाटील असेल. पाटील बंधूंची जोडी मात्र मैदानातून बाहेर निघाली. तिसरं षटक तौसिफचं पुन्हा एकदा तौसिफच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. एक अनुभवी गोलंदाज आहे, अनुभवी खेळाडू आहे, अनुभवी क्रिकेटर आहे आणि त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तौसिफ पटेल हा गोलंदाज आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सुजित मात्र मैदानामध्ये अजूनही तग धरून उभा आहे, मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक मिळत नाही आणि त्याचबरोबर प्रत्येक चेंडूला सिंगलला रोटेट करतोय. विचार मिनिमम होतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत केलाय सुजितनं आणि 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 4 धावा फक्त आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर ऋतिक पाटील हा फलंदाज आलाय, मात्र या जोडीला काहीतरी करावी लागेल. 88 धावांचा पाठलाग करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला होता आणि झेल मात्र जमिनीला दान झालाय आणि 2 धावा निश्चित मिळाल्या आहेत ऋतिकला. ऋतिक पाटील हा फलंदाज आपण पाहिला तर या फलंदाजाला जीवनदान मिळालं आहे, मात्र त्या जीवनदानाचा फायदा उचलेल का हे पाहणं तितकेच गरजेचं आहे. तौसिफ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र लेगस्टम्पला सोडून जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळताय, सांगतात चेंडू अवांतर आहे, एक्स्ट्रा धावेचा आहे आणि अवांतरच्या रूपामध्ये निश्चित 1 धाव रोहिंजन संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धाव फलकावर पाहतोय तौसिफ. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र चेंडू सीमारेषा बाहेर धाडलाय आणि ज्या फटक्यांची गरज होती तो फटका मात्र आलाय तो रोहिंजन संघासाठी. डीजे सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची गिरजेची पंढरी, रायगड जिल्हा महानचे लाडूची. तर 4 चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये आपण पाहिलं या 4थ्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला ऋतिकच्या बॅटमधून, मात्र या फटक्यांची गरज आहे. अजून एक मोठा फटका ऋतिकच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय आणि असेच फटके मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी रोहिंजन संघाला. डीजे बाळू म्हात्रे नांदिवली गावाचा सचिन म्हात्रेचा संघ सागाव, रवींद्र संतेला मिळालाय देशासाठी खेळण्याचा बहुमान. क्रिकेटपटूंची धन्यवाद. डीजे ऑपरेटर. 37 धावा धाव पलकावर लागलेत. 88 धावांचा पाठलाग करतोय. 37 धावा, अजूनही 51 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला अजून एक ब्रँडेड षटकार. ऋतिकच्या बॅट मधून निघालेला हा हॅट्रिक षटकारचा फटका पाहिला तर अशाच फटक्यांची गरज आहे रोहिंजन संघासाठी.
ठाण्यामध्ये आपण पाहतो क्रिकेटला बहर आलेलंच आहे. निश्चितच आपण पाहिलं तर तिसरं षटक, आपण तिसऱ्या षटकामध्ये अतिशय हाणमारी करणारा फलंदाज ऋतिकला का माघारी ठेवलं होतं याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं. त्याचबरोबर हॅट्रिक षटकार देखील पाहायला मिळाला ऋतिकच्या बॅटमधून. ह्या अगोदर आपण पाहिलं तर रुपेशने एक षटकार मारला होता, त्यानंतर रोहनने एक षटकार मारला होता. मात्र ऋतिकनं त्याच पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे आणि ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आहे. तौसिफला मात्र या षटकामध्ये अतिशय मार पडलाय. तो एकूण 22 धावांचा, मात्र त्या धावा आल्यात रोहिंजन संघासाठी. धावा कशा येऊ द्या, मात्र धावा येणं गरजेचं आहे. ते रोहिंजन संघासाठी एकूण धावसंख्येचा विचार केला तर या 3 षटकारांच्या मदतीनं अजूनही धावफलक झपाट्यानं वाढ घेतोय. तर 43 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूमध्ये एकूण 45 धावांची गरज असणार आहे ते रोहिंजन संघासाठी. नक्कीच 12 चेंडू 45 धावा, 43 धावा आता धावफलकावर पाहतोय. 45 धावांची गरज आहे. मात्र हे फटके अजूनही मोठे या अगोदर यायला हवे होते, मात्र तसं काही घडू दिलं नाही. मात्र येणारे 12 चेंडू 45 धावा उभारतील का रोहिंजन संघ, मात्र तसं घडू देईल का स्टार होवे संघ, हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. पाहूया सामन्यामध्ये कोण जिंकणार, तौसिफ पटेल किंवा मधुकर पाटील, रोहिंजन की स्टार होवा. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलाय चेंडूला, एक धाव पूर्ण केली. मात्र स्ट्राईक रोटेटेड स्ट्राईक कोणासाठी दिली आहे, ती ऋतिकसाठी. कारण ऋतिकची बॅट तळपते मैदानामध्ये. ऋतिकने मारले हॅट्रिक षटकार आणि त्या ऋतिकला मात्र संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. कारण 44 धावा लागलेत धावफलकावर आणि अजूनही 11 चेंडूमध्ये 44 धावांची गरज असणार आहे. स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील. फुलटॉस चेंडू, मात्र फुलटॉस चेंडूचा फायदा उचलणार नाही. चेंडू चांगला गॅदर करताना आपण पाहिला. त्याचबरोबर निर्धाव चेंडू खेळून काढला ऋतिकना. पहिला चेंडू निर्धाव खेळून काढलाय. या अगोदर 4 चेंडूचा सामना केला तर 20 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या होत्या. मात्र मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला तौसिफने जी फलंदाजी केली तशी फलंदाजी पुन्हा एकदा करावी लागेल ऋतिकला. मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये. बिग हिट ब्रँडेड षटकार. डीजे बालाजी ग्रुपने आयोजित केला आमदार चषक का मोठ्याला. रामशेठ ठाकूर साहेबांचं आगमन झालं या क्रीडा नगरीला. सावुतीबा पाटील क्रीडा नगरीला. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत दाले आमदार चषकाला. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत दाले आमदार चषकाला. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत. धन्यवाद डीजे. आपण चांगलं गीत आपण ऐकलं. आत्ताच आमदार चषक आपण पाहिलं होतं स्वर्गीय दिबा पाटील नगरीमध्ये. मात्र ऐवज कॅच ज्याने झेल पकडलाय त्याला विनंती आहे आपण टी शर्ट घ्यायसाठी यायचं आहे. आपल्यासाठी टी शर्ट बक्षीस आहे, यायचं आहे आपण टी शर्ट घेण्यासाठी. मात्र मोठा फटका पाहिला ऋतिकच्या बॅटमधून. अजूनही मोठे फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलाय. पॉईंटच्या रिझल्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र चेंडू हातामध्ये विसावला. त्यानंतर 2 धावा. 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 52 धावा म्हणजे 50 क्रॉस केली आहे. 52 धावा 88 धावांचा पाठलाग करतोय. मात्र अजूनही 36 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू 36 धावा. या सामन्यामध्ये मात्र कोण जिंकणार, स्टार होवे की रोहिंजन. एज लागलाय. मात्र थर्ड मॅच क्षेत्रामध्ये आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगलं बॅकिंग पाहायला मिळालं. त्याचबरोबर निर्धाव चेंडू देखील खेळताना पाहायला मिळालं. कधी कधी फलंदाज वर्चस्व गाठतोय तर कधी कधी गोलंदाज वर्चस्व गाठतोय. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार पाहायला मिळतोय तर स्टार ओवे संघाकडनं. तर थर्ड मॅच क्षेत्रामध्ये आपण पाहिलं सरफराज अतिशय एक गुणी खेळाडू आहे आणि त्या खेळाडूकडून आपण दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलाय चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय नो मॅच डिलिव्हरी चौकारासाठी. बॅट्समन हाय तू रणधुंगार. बॅट्समन हाय तू रणधुंगार. 6 बॉलात 6 षटकार. चौकाराचा बादशाह म्हणतात तुला. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला.
सुमित ढोंगरे मलार स्टाईल तुझी ती हाय 360 स्टाईल तुझी ती हाय 360 आजवर मारल्यात 1350 आफ्रिकेचा या आफ्रिकेचा एबीडी हॅलो. म्हणतात तुला धन्यवाद. डीजे ऑपरेटर आपण थांबायचं आहे, जरा फास्ट करायचं आहे. पंचांना विनंती करतो जास्तीत जास्त आपण टीमवर करू देऊ नका, कारण शेवटचं षटक आहे. अजूनही सामने बरेच खेळवायचे आहेत. त्यानंतर आपल्याकडे वेळ कमी असणार आहे. सूर्यदेव आपल्यासाठी थांबणार नाहीये. एकूण पाहिलं तर 6 चेंडू आणि 32 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल. यातील मात्र शंकाने मात्र तसं घडू देईल का? फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला सुजित, सलामीचा फलंदाज. 5 चेंडूचा सामना केलाय. 32 धावांची गरज. चेंडूला दिशा दिली आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक धाव निश्चित मिळाली, मात्र आता मात्र पाहायला मिळतोय ऋतिक स्ट्राईक एंडला. येणारे 5 चेंडू 31 धावांची गरज. 5 चेंडू 31 धावांची गरज, मात्र 5 षटकार जरी लगावले तरी सामना जिंकू शकणार नाही, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. 31 धावा बनवाव्याच लागतील. चेंडू मात्र बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या दस्तामध्ये विसावतोय. फलंदाज बाद होतोय. ऋतिक मात्र आपली कामगिरी बजावत असताना कटआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्या अगोदर आपण पाहिलं होतं रुपेशला, त्यानंतर सुजितला पाहिलं होतं. सुजित अजूनही मैदानामध्ये तग धरून उभा आहे. रोहन पाटील देखील बाद झाला होता. मधुकर पाटील देखील बाद झाला होता. चौथा फलंदाज आपण पाहिला ऋतिक पाटील देखील चांगली फलंदाजी करत असताना बाद झाला, मात्र थोडंसं अडचणीमध्ये आलाय तो रोहिंजन संघ. नवीन फलंदाज शैलेश आता मात्र अडचणीमध्ये पाहतोय रोहिंजन संघ. धावांचा उच्चांक आपण पाहिला 88 धावांचा पाठलाग करत असताना रोहिंजन संघ थोडासा हतबल झाला. सुरुवात चांगली झाली नाही, याचं कारण आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर झपाट्याने मिळाले 2 बळी, झपाट्याने मिळाले 2 विकेट्स, आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण देखील, दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील स्टार ओवे संघाकडनं पाहायला मिळालं. गोलंदाज आपण पाहतोय अफवान पटेल. लॉंगॉन क्षेत्रामध्ये कार्पेट डाव चेंडूला ढकलला गेला. 1 धाव मिळाली. एकेरी धावेने भर पडली, मात्र एकेरी धावेने काही होणार नाही. एकेरी दुहेरीने काही होणार, चौकाराने काही होणार नाही, षटकाराने देखील काही होणार नाही आहे. मात्र ह्या सामन्याला वाचवायचं असेल तर देवाची प्रार्थना करावी लागेल रोहिंजन संघाला. पुन्हा एकदा लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला गेलाय. एकतर्फा सामना पाहायला मिळाला. एक शेवटच्या क्षणी आपण पाहिलं अफवान पटेल गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा खर्च करतो. एक सफलता मिळत, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर ऋतिक बाद झाल्यानंतर पूर्णपणे सामना हा स्टार ओवेच्या संघानं झुकलाय. पुन्हा एकदा दिशा दिल्या चेंडूला. सीमा रेषेजवळ चेंडूला अडवलं गेलंय. 1 धाव. आता मात्र शेवटचा चेंडू आणि एकूण 28 धावांची गरज. एका चेंडूवर 28 धावा होताना पाहिलं नाही आपण. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, मात्र झेल पकडलाय. सामना जिंकलाय स्टार ओवे संघानं. निश्चितच आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल रोहिंजन संघाचं देखील आभार व्यक्त करूया. Thank you so सामना much. जिंकलाय तो